महाविद्यालयात गॅदरिंग असल्यानं दिवस कसा गेला हेच कळालं नाही। 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे यंदाचं शेवटचं वर्ष असल्यानं सर्व मित्र आणि मैत्रिणी यांनी धमाल मस्ती केली। सायंकाळी गॅदरिंग संपल्यानंतर सर्वजण घरी जायला निघाले। फ्रेंड्स कॉलनीत राहणारी 21 वर्षीय रितिका रामचंद्र निनावे ही मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना मागून भरधाव येणाऱ्या टिप्परनं तिच्यावरती जोरदार घाला घातला। धडक बसताच मागे बसलेली रितिका टिप्परच्या मागच्या चाकात आली आणि जागेवरच मृत्युमुखी पडली। जीवाचा थरकाप उडवणारी ही घटना सोमवारी 4 तारखेला 6:30च्या सुमारास हिंगणा बारडी मार्गावर घडलेली आहे। संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर रितिका रामचंद्र निनावे ही अभियांत्रिकी महाविद्यालयात BE इलेक्ट्रॉनिक्स या शाखेत 4थ्या वर्षात शिकत होती। महाविद्यालयात सोमवारी गॅदरिंग होतं। दिवसभर गॅदरिंगचा आनंद लुटला। गॅदरिंग आटोपल्यानंतर कॉलेजमधून घरी जाण्यासाठी रितिका नयन वाढवी वय 21 ही मित्राच्या बुलेट गाडीवरून जात असताना राजीव नगरातील सरोदी मोहल्ल्यासमोर हिंगणा इथून भरधाव येत असलेल्या एका टिप्परनं जबर धडक दिली। या अपघातात रितिका मागील चाकाखाली आल्यानं तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघातानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती। अपघातानंतर तासभर हिंगणा बर्डी मार्गावरील वाहतूक खोळंबली होती। घटनास्थळी MIDC ठाणेदार त्या ठिकाणी दाखल झाले। पंचनामा करून विद्यार्थिनीचे शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवले। या प्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। घटनेचा पुढील तपास ठाणेदार करत आहेत। हिंगणा मार्गावरील पथदिवे मागील वर्षभरापासून बंद आहेत। हिंगणा मेट्रोचा विस्तारित दुसरा टप्पा होणार असल्यानं पथदिवे कंत्राटदारानं सुरू केले नाहीत अशी चर्चा सुरू आहे। पथदिवे सुरू न करता कंत्राटदारानं जनतेला अंधारात ठेवलंय असं देखील बोललं जात आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते।